ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोडी, किसान सन्मान योजनेचा 9वा हप्ता आज जाहीर होणार आहे आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात। त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केलेले आहेत। नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो बघा, शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी खुशखबर समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, नमोचा 9वा हप्ता वाटपाला आता सुरुवात झालेली आहे। आता बघा कोणते शेतकरी पात्र आहे, कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यात आता पैसे डायरेक्ट जमा होणार आहे। बघा, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत आता एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, काही तांत्रिक कारणामुळे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जो काय राखलेला होता त्यांचा वाटपाला आता प्रशासकीय स्तरावर सुरुवात झाली असून आणि हे पहिल्या टप्प्यात फक्त 18 जिल्ह्यामध्ये आता हा निधी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आणि शेतकरी मित्रांनो बघा, ही सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी ही आनंदाची बातमी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यासाठी दिलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता राज्यातील शेतकरी जे काही बांधव आहे हे भरपूर दिवसाची शेतकऱ्याची बघा प्रतीक्षा करत होते आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, कोणकोणत्या जिल्ह्यात आता शेतकऱ्याच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे। सर्वप्रथम बघा, आता या प्रक्रियेत सर्वात आधी शेतकरी मित्रांनो यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, आता बघा नमो शेतकरी योजनांचा 9वा हप्ता जे का राखलेला हप्ता एकत्र येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून या निधीसाठी शेतकरी मित्रांनो 7,400 कोटी रुपयाची विशेष निधी आता बघा मंजूर करण्यात आली असून येत्या काही तासातच या भागातील पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यात लाभाची रक्कम जमा होणार आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं सांगितलं। आता शेतकऱ्याला चिंता करण्याची अजिबात गरज नाही, कारण की शेतकरी मित्रांनो आता डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता डायरेक्ट पैसे जमा होणार आहे। बघा, आता डीबीडीच्या माध्यमातून हे 2,000 रुपये थेट बँक खात्यात जमा होण्यासाठी जिल्ह्यानुसार स्वतंत्र वेळापत्रक ठरवले आलेले आहे। यामध्ये बघा बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील सुद्धा शेतकरी बांधवांना परधण्याचा लाभ दिला जाणार आहे। सकाळीच बँक उघडल्यापासून प्रत्येक तासाला या जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण करण्याचे नियोजन सरकारने आखले असून यामुळे सर्व्हरवर ताण न येता कामात सूत्रानुसार आणि पद्धतशीरपणे येणार आहे। आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता बघा, बँक KYC आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण असणे या योजनेसाठी अत्यंत गरजेचे असून यामध्ये बघा वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यातील ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहे त्यांना त्या राखलेल्या हप्त्याचा फायदा मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांच्या बँक खातं स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आहे त्यांना या प्रक्रियेला परदेण्याचा लाभ दिला जात असून बँकेकडून तशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहे। आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, राज्य सरकारच्या ठरवलेल्या नवीन कडक नियमानुसार ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या मर्यादित आहे अशा शेतकऱ्याला आता बघा हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील गरजू बांधवांना यातून लाभ मिळणे शक्य होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी 8वा हप्ता यशस्वीपणे त्यांच्या खात्यात मिळाला होता केवळ त्यांनाच आता शेतकरी मित्रांनो बघा 9व्या हप्त्याचं वितरण याच जिल्ह्यामध्ये केले जाणार असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे। आता स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब आता बघा, प्रशासनाने सकाळी 10 ते रात्री 12 या वेळेत हे पैसे टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याचे नियोजन पूर्ण करले असून परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्याने गेल्या अनेक दिवसापासून या हप्त्याची वाट पाहतो आहे। ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड आणि चालू मोबाईल नंबर बँकशी अचूकपणे लिंक केला आहे त्यांना पैसे जमा झाल्याचा अधिकृत SMS पुढील काही तासातच मोबाईलवर प्राप्त होणार आहे। आणि त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने काही प्रमुख राष्ट्रीयकृत बँकेची निवड केली असून यामध्ये शेतकरी मित्रांनो बघा, बीड आणि नांदेड या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचं खातं सरकारी बँकेत असल्यास त्यांना निधी वितरणाची अधिक गती पाहायला मिळणार आहे। आणि त्याचप्रमाणे तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच निधी थेट खात्यात वर्ग होणार असून जिल्हा प्रशासनाकडून बँकेमधील व्यवहारावर आता विशेष देखरेख ठेवली जात आहे। आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। कारण की बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा प्रतीक्षा करत होते। आता यामध्ये पात्र शेतकऱ्याची यादी सुद्धा शेतकरी मित्रांनो निवडण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। तुमचे 2 मिनिटं खूप महत्त्वाचे आहे। कारण की बघा, ज्या शेतकऱ्याकडे 4 चाकी वाहन नाही किंवा ज्यांच्या घरात कोणीही सरकारी नोकरीला नाही अशा खऱ्या गरजू आणि गरिबी शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी आता जमा होणार असून
यामध्ये बघा जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ही प्रक्रिया अत्यंत पद्धतशीरपणे राबवली जात आहे. शेतकऱ्यांनी आपले पात्रता अधिकृत पोर्टवर किंवा महाडीबीडीवर जाऊन एकदा तपासून घेणे आता अधिक महत्त्वाचं झालेलं आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, नमो शेतकरी योजनांचा हप्ता राखल्याचं मुख्य कारण म्हणजेच राज्यातील तांत्रिक डेटा आता अपडेट करण्याचे काम काही काळ सुरू होतं, जे आता पूर्ण झालं असून यामध्ये यवतमाळ आणि नांदेडमधील पोस्ट ऑफिस बँक आणि बँक ऑफ इंडियामधील खातेधारकांना यांचा लाभ मिळणार आहे. सर्वच तांत्रिक अडथळे आता दूर झाल्यामुळे पैशाचं वितरण बिना अडकता आणि वेगाने सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, आधार लिंक असणाऱ्या सर्वच बँक खातेधारकांना निधी पाठवायचा आदेश राज्य सरकारने दिला असून यामध्ये बघा बुलढाणा आणि कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यामध्ये यापूर्वी हप्ता राखलेला होता, ते आता परिस्थिती पूर्णपणे सुधारलेली आहे. आणि शेतकरी मित्रांनो बघा, कोटका महिंद्रा बँक आणि त्याचप्रमाणे HDFC बँक यासारख्या खाजगी बँकांमध्ये सुद्धा नमोचा म्हणजेच बघा नमोच्या लाभार्थ्यांना देखील या प्रक्रियेत समावून घेण्यात आलेला असून त्यांना देखील तातडीने पैसे वर्ग केले जात आहे. आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, दोन्ही हप्ते एकत्र आता मिळण्यास शेतकऱ्याला आगामी खरीप हंगामाच्या पूर्तीसाठी मोठा आर्थिक बळ मिळणार असून अमरावती आणि अकोला यासारख्या गरजू जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यात झुकते माप देण्यात आलेलं आहे. आणि शेतकरी मित्रांनो बघा, प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप आता करून सर्वच पात्र शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याचे काम सरकार पूर्ण करेल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रामार्फत समोर आलेली आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, यामध्ये काही जिल्हे पात्र आहे आणि अपात्र सुद्धा जिल्ह्याचं नाव आता जाहीर करण्यात आलेलं आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, बँकेमध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून यामध्ये बघा जालना आणि लातूरमधील सुद्धा सोसायटीमधील बघा शेतकरी मित्रांनो, आता याबाबत सध्या मोठं असं वातावरण पाहायला मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांची सर्व कागदपत्र आणि बँक तपास अचूक आहे त्यांच्याच खात्यात बघा आता बिना अडकता पैसे जमा होत आहे. या राखलेल्या हप्त्यामुळे शेतकऱ्यांचे अनेक प्रलंबित कामे आता मार्ग लागलेले आहे. आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, प्रशासकीय यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार हिंगोली आणि वाशिम यासारख्या जिल्ह्यामध्ये निधी वितरणाचा आदेश स्थानिक बँकांना आधीच देण्यात आला असून प्रक्रिया सुरू झालेली आहे. जर तांत्रिक कारणावस्तव SMS येणार थोडासा उशीर झाला तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, कारण एकदा वितरण प्रक्रिया सुरू झाली की पुढील काही काळातच काही रक्कम खात्यात दिसून येईल. आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, शेवटी आता बघा, नमो शेतकरी योजनाचा हा हप्ता मिळवण्यासाठी तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असणे आणि खातं सक्रिय असणे हे प्राथमिक अट आहे. ज्या 18 जिल्ह्यामध्ये बघा पहिल्या टप्प्यात वाटप सुरू झाले आहे त्यातील शेतकऱ्यांनी आपले स्टेट बँक ऑफ तपासावे आणि उरलेल्या जिल्ह्यांना पुढील टप्प्यासाठी थोडासा धीर धरावा. अशात अधिकृत आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की बघा आता कसली शेतकऱ्याला काळजी करण्याची अजिबात गरज नाही. तर शेतकरी मित्रांनो काही प्रॉब्लेम येत असेल तर नक्की सांगा. धन्यवाद.